रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा आंदोलनाचा इशारा बघायला मिळतोय। सामाजिक न्याय विभागाचा निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा आरोप केला जातोय। निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई एकतावादीने दिलेला आहे। ठाण्याच्या शास्त्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये हा इशारा देण्यात आलेला आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी जो निधीचा विनियोग आहे तो त्यांच्यासाठीच केला पाहिजे आणि म्हणून तर आपण मी नम्रपणे सांगेन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी जे समाज कल्याण विभाग आपल्याकडे ठेवलं आणि अर्थमंत्री यांनी दोघांनी हा जाणून बुजून हा प्रकार चालवला आहे काय म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय करण्याचा हा प्रकार आहे असं आम्हाला वाटतं। या संदर्भात प्रखर आमचं मत माननीय मुख्यमंत्री नामदार मुख्यमंत्री महोदयांची बोलणार आहोत।